कसं बघताय हा जो निकाल लागलाय विधानसभेचा त्याकडे तुम्ही कसं बघताय? असं आहे की आमची जी अपेक्षा होती तसा हा काही निर्णय नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आणि त्यामुळे मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू इच्छित नाही. निर्णय लोकांनी दिला. अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आलेला नव्हता, पण हा आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं व्यवस्था नक्की काय समजून घ्यायला आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांच्या जाऊन उभं राहणं. तर तुम्ही पायाची भिंगरी लावून फिरला, संपूर्ण महाराष्ट्र पायाची भिंगरी लावून फिरला, महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या वय वर्ष 84 असताना, तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली आहे, त्यांनी आता राजकारणात राहू नये म्हणून. मी काय करावं, मी आणि माझे सहकारी ठरवते. बरं, प्रश्न तो नाही. लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये दिसतो का? कारण सरकारनं प्रमोटिंग लाडक्या बहिणीचं साहित्य प्रामुख्याने केलं होतं. असं आहे की जी माहिती आम्ही घेतो लोकांच्याकडनं, कार्यकर्त्यांच्याकडनं, त्याच्यामध्ये हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला लाडक्या बहिणीचा, त्या संबंधीचं ठिकठिकाणी लोकांच्याकडून ऐकायला मिळतं की हे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रश्न नुसता लाडक्या बहिणी प्रत्यक्षपणानं त्यांच्या खिशात काही रक्कम ही देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर प्रचार हाही करण्यात आला की आम्ही हे काय 2 महिने अडीच महिने का काय त्याची रक्कम आता देतो आहोत. पण त्यांनी असं सांगितलं की आज देणार नाही, आम्ही सत्तेवर नसलो ते हे बंद होईल आणि हे बंद होईल याच्याबद्दलची चिंता ज्या वर्गाला होती त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान आम्हा लोकांच्या विरुद्ध केलं असं प्रायमा फेशी आम्हाला दिसतंय. 2019च्या तुलनेत 2024ला आता जास्त मतदान झालं, म्हणजे टक्केवारी जास्त आहे, मग ती याचमुळे वाढली असं पण म्हणता येईल का? साधारणतः असं दिसतंय की 2-1% महिलांचं मतदान वाढले असं आत्ताच्या आकडेवरून दिसतंय. कदाचित हे कारण असू शकतं. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता, महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता, ज्या जागा आलेल्या होत्या, त्यानुसार त्यावेळेला जी एक जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाच आहे, असा काही ग्रह निर्माण झालेला होता का? त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेली का मग याकडून? असं दिसत नाही. हे गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला लोकांच्यात एक अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासाच्यामुळे जेवढं आक्रमक रीतीनं या सण कॅम्पेन करत बघायचा प्रयत्न आम्ही केला, त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असं आता दिसतं. समन्वयाच्या बाबत काय सांगा? कारण समन्वय या निवडणुकीमध्ये दिसून आला का महाविकास आघाडीमध्ये? त्याचा काही फारसा परिणाम झाला. तर मी आता महाराष्ट्रात जवळपास सगळ्या जिल्ह्यात फिरलो आणि तिथं काही राष्ट्रवादीचाच उमेदवार होता असं नाही, काँग्रेसचा काही ठिकाणी होता, उद्धव ठाकरेंचं काही होतं आणि समजा आमचा उमेदवार असेल तर इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असं नाही, तेही राबवत होते. त्या सगळ्यांनी कष्ट केले, सामूहिक कष्ट केले, पण रिझल्ट हवा तसा